नमस्कार, मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा। आजचा आपला अध्यापनाचा विषय आहे मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज। या अगोदरच्या काही तासिकांमध्ये आपण मूलभूत अधिकाराचा विचार केला। आता या पुढील तासिकांमध्ये आपण मूलभूत कर्तव्यांच्या बाबत चर्चा आणि विचारविनिमय करणार आहोत। या अगोदर मूलभूत कर्तव्याची थोडक्यात पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर उदारमतवादी लोकशाहीमध्ये जेवढे महत्त्व हे मूलभूत अधिकार या बाबीला असते, तेवढेच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्व हे मूलभूत कर्तव्य यांना सुद्धा असते। याचं कारण कर्तव्याचे पालन झाल्याशिवाय मूलभूत अधिकाराची अंमलबजावणीच होत नाही, असं आपण या ठिकाणी स्पष्टपणे सांगू शकतो। भारताच्या मूळ संविधानातील जर विचार केला किंवा ऑब्झर्वेशन केलं तर त्यामध्ये मूलभूत कर्तव्ये याची तरतूद नव्हती। नंतर 1976 मध्ये सरदार स्वर्णसिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आली आणि या समितीने सुरुवातीला एकूण 8 मूलभूत कर्तव्य भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट करावे अशा प्रकारचा अहवाल मांडला। 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये भाग 4 अशा प्रकारचे नवीन प्रकरण जोडण्यात आले आणि या भाग 4 मध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला। यानंतर समोर 2002च्या 96व्या घटनादुरुस्तीनुसार आणखी एका मूलभूत कर्तव्याची वाढ करण्यात आली आणि म्हणून सद्य परिस्थितीत जर विचार केला तर भारताच्या संविधानामध्ये भाग 4 मध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतील। तर या एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा आपण क्रमाक्रमाने या ठिकाणी विचार करूयात। यामध्ये क्रमांक 1 चे मूलभूत कर्तव्य आहे संविधानाचे पालन करणे आणि त्यातील संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे। सर्वप्रथम दर्शनी जे मूलभूत कर्तव्य आहे ते अतिशय महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य आहे, जे संपूर्ण भारताच्या अस्तित्वाबाबत निर्माण करण्यात आलेलं आहे की ज्या पवित्र संविधानावर भारताची संपूर्ण भिस्त अवलंबून आहे, त्या पवित्र संविधानातील प्रत्येक बाबीचं, प्रत्येक कलमाचं पालन करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं आद्य आणि परम कर्तव्य आहे, हे या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर या संविधानामध्ये ज्या काही राजकीय संस्था की ज्यांच्यामुळे संपूर्ण भारत देश आज मोठ्या ताकदीने जगामध्ये एक लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे, त्या सर्व संस्थांचा आदर करणं। त्यामध्ये सर्वात प्रथम राष्ट्रध्वज आहे, त्यानंतर भारताची पार्लमेंट आहे, त्यानंतर भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे, त्यानंतर भारत सरकारची विविध विभाग आहेत। याशिवाय घटक राज्याच्या स्तरावर प्रत्येक ठिकाणी प्रांतीय विधिमंडळं आहेत, त्या विधिमंडळाच्या संस्था, त्यानंतर उच्च न्यायालय, अशा ज्या काही विविध राजकीय संस्था संविधानाच्या माध्यमातून जाणून बुजून निर्माण करण्यात आलेल्या आहेत,
या सर्व संस्थांनी ठरवून दिलेल्या नियमांचं आणि त्या संस्थांबाबतचं आदर हा भारतीयांच्या मनात कायमस्वरूपी असला पाहिजे। या अगोदर भारताचा जो राष्ट्रध्वज आहे, जो संविधान समितीने निर्माण केलेला आहे, त्याला आपण तिरंगा ध्वज असं म्हणतो। तर या तिरंगा ध्वजाचा सुद्धा आदर प्रत्येक नागरिकांनी केलाच पाहिजे। यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये। आणि राष्ट्रध्वजानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रगीत, जे आपल्या देशाचं राष्ट्रगीत म्हणून आपण त्याचा स्वीकार केलेला आहे। जन गण मन अधिनायक जय हे या प्रकारचं जे राष्ट्रगीत आहे, या राष्ट्रगीतांची नेहमी आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून, लेखनातून सर्वांनी आदरयुक्त भाव जोपासला पाहिजे। हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे। याबाबत कोणत्याही प्रकारची अनादराची भावना किंवा कृती कोणाकडूनही होता कामा नये आणि झाल्यास त्याबाबत काय शिक्षेच्या कोणकोणत्या तरतुदी करता येतील याचंही सरकारांनी त्या ठिकाणी हिशेब ठेवावा किंवा तशा प्रकारचे कायदे निर्माण करावे, असा या कर्तव्याचा अर्थ आहे। संविधानाचे पालन करणे आणि त्यातील संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे। आता राष्ट्रगीताचा आदर करणे म्हणजे काय की विद्यार्थी दशेमध्ये किंवा शालेय जीवनामध्ये राष्ट्रगीत हे दररोज शाळेमध्ये म्हटले जाते। तर राष्ट्रगीत सुरू असताना राष्ट्रगीत उच्चारण्याचे जे नियम आहेत किंवा राष्ट्रगीत सुरू असेपर्यंत जी काही नियम अटी शर्ती ठरवून दिलेले आहेत, त्या सर्व अटी शर्तीचं पालन संबंधित विभागाकडून आणि प्रत्येक भारतीय नागरिकांकडून केल्या गेलं पाहिजे। राज्यशास्त्राचे अभ्यासक या नात्याने आपण पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळी कुठे राष्ट्रगीत सुरू असते त्यावेळी राष्ट्रगीत सुरू असताना आपण ज्या ठिकाणी आपल्या कानावर राष्ट्रगीताचे शब्द पडतात त्याच ठिकाणी आपण सावधानच्या पोझिशनमध्ये राहून पूर्ण राष्ट्रगीत होईपर्यंत सावधान स्थितीत असणे गरजेचे आहे। आणि स्वतः राष्ट्रगीत जर चांगल्या पद्धतीने येत असेल तर त्याचा उच्चार करणे सुद्धा आवश्यक आहे। याला आपण राष्ट्रगीताचा आदर करणे असं संबोधतो। अशा पद्धतीनं संविधानाचे पालन करणे आणि त्यातील संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणं आहे प्रत्येक भारतीय नागरिकांचं आद्य आणि परम कर्तव्य आहे। हे या पहिल्या मूलभूत कर्तव्यामधून आपल्या लक्षात येते। यानंतर दुसरं मूलभूत कर्तव्य आहे आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करणे आणि त्यांचे पालन करणे। हा इतिहासातील ज्या लोकांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यांच्या आहुती आणि बलिदानातून हे स्वातंत्र्य उभं राहिलं, त्यामध्ये काही व्यक्ती आहेत, काही संस्था आहेत, तर काही स्थिर स्वरूपाच्या किंवा स्थायी स्वरूपाच्या महत्त्वाच्या काही शिलालेख असतील, काही किल्ले असतील, काही इमारती असतील की ज्यामुळे आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीत प्रेरणा घेऊ शकलो आणि त्या प्रेरणेतून हे स्वातंत्र्य उभं राहिलं। त्या वास्तू आणि त्या वास्तूंबद्दलचा आपला आदर हा कायम राहिला पाहिजे। त्यामधून जे आदर्श आणि उदात्त विचार समोर आलेले आहेत, त्या उदात्त आदर्श विचारांची, वास्तूंची, किल्ल्यांची जपणूक करणे आणि त्यांनी त्यावेळी ठरवून दिलेले
जे काही अनुपालनाचे नियम असतील त्या नियमाला अनुसरून आपण त्या गोष्टीचं पालन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे. क्रमांक 2चं कर्तव्य म्हणून या कर्तव्याचा उल्लेख संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. हे कर्तव्य असण्याचं किंवा या ठिकाणी लिहून ठेवण्याचं कारण म्हणजे की आपला जीवनाचा अमूल्य वेळ हा ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अर्पण केला त्या लोकांची नेहमी त्यांच्या कर्तव्याची जाणीव असावी आणि या जाणीवेतून स्वातंत्र्याची निरंतर जाणीव किंवा स्वातंत्र्याचं जे महत्त्व आहे ते अबाधित राहावं हा त्यामागचा उद्देश आहे. यामध्ये मग भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे क्रांतिकारी विचार आणि त्यांना मिळालेले फाशी, जालियनवाला बाग हत्याकांड, दिल्लीचा लाल किल्ला, विविध त्यावेळी स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपलं अमूल्य असं योगदान दिलं, मग महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे काही महामानव, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल, या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या सर्वांनी त्यावेळी जी कार्य केली त्या कार्यांना उजाळा देणे हा खऱ्या अर्थानं या कर्तव्याचा पालनाचा विषय आहे. तिसरं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मतेचे संरक्षण करणे. सार्वभौमत्व ही संकल्पना खूप मोठी, व्यापक आणि आवश्यक आहे. 26 जानेवारी 1950च्या अगोदर खऱ्या अर्थानं आपण सार्वभौम संपन्न नव्हतो. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950पासून आपण आपल्या संविधानाला लागू केलं आणि त्या दिवसापासून आपण एक सार्वभौम संपन्न देश म्हणून या जगामध्ये ताठमानेने उभे आहोत. तर ही भारताची सार्वभौमत्व किंवा भारताचे सार्वभौमत्व हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हे सार्वभौमत्व जर टिकवून ठेवायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की भारताची एकता आणि एकात्मतेचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. आज भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये भूभागामध्ये जर आपण अवलोकन केलं तर 28 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश अशा प्रकारची 9 केंद्रशासित प्रदेश अशा प्रकारची जी व्यवस्था निर्माण झालेली आहे तर या व्यवस्थेमध्ये सर्व घटक राज्यांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आपसात समन्वय साधून आपल्यामधील एकता कायम ठेवणं आणि या एकतेच्या माध्यमातून जी एकात्मता निर्माण झालेली आहे त्या एकात्मतेचं सर्वांनी मिळून संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. केवळ विशिष्ट घटक राज्याच्या लोकांनीच या देशाचं संरक्षण करावं असं नाही. घटक राज्य कितीही लहान असो, तो कोणत्याही भारताच्या कोणत्याही भूभागातील असो, प्रत्येकाच्या मनात एकच भावना आणि ध्यास असायला पाहिजे की मी भारताचा नागरिक आहे, मी सर्वप्रथम या देशाचा नागरिक आहे, भारताचा नागरिक आहे, नंतर अमुक अमुक राज्याचा मी रहिवासी आहे, अमुक अमुक भाषेचा मी उपासक आहे, अमुक अमुक धर्माचा मी उपासक आहे किंवा अमुक अमुक जातीचा मी उपासक आहे. पण सर्वात प्रथम माझ्या मनात कोणता विचार पाहिजे की मी भारताचा नागरिक आहे आणि ज्यावेळी या देशाच्या एकात्मतेला, अखंडतेला कुठे धक्का लागत असेल त्यावेळी मी सर्वात अगोदर त्या ठिकाणी समोर राहून भारताच्या एकात्मतेचं, एकतेचं संरक्षण केलं पाहिजे. अशा प्रकारची दृढ भावना
प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात जर निर्माण झाली आणि ती कायम राहिली तरच या भारताच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण आपण वर्षानुवर्षे करू शकू। म्हणून क्रमांक 3चं भारताची सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मतेचं संरक्षण करणे अशा प्रकारचं कर्तव्य, मूलभूत कर्तव्य निर्माण करण्यात आले आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण एकूण 3 मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम आपण संविधानाचे पालन करणे आणि त्यातील संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे याविषयी माहिती अभ्यासली। क्रमांक 2ला स्वातंत्र्य लढ्याला प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करणे आणि त्यांचे पालन करणे। क्रमांक 3 म्हणजे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मतेचे संरक्षण करणे। उर्वरित कर्तव्यांचा अभ्यास आपण समोरच्या तासिकेमध्ये करणार आहोत। आपण हा व्हिडिओ ऐकून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय जरूर नोंदवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिले असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।